न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। पान वितरण पुन्हा आहे का? सरकारला थेट सवाल। 7 जुलै ठरणार निर्णायक, पान व्यावसायिकांचा सरकार विरोधात एल्गार। अहिल्यानगरच्या सीताबन लॉनमध्ये पान व्यावसायिकांचा मेळावा सुरू झाला आणि काही क्षणातच वातावरण घोषणांनी दणाणून गेले। राज्यभरातून आलेले होलसेल व्यापारी, पानपट्टी धारक आणि फेरीवाले एकाच आवाजात आपल्या व्यथा मांडत होते। महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष फैयाज तांबोळी, तुषार मेहेत्रे, गणेश जाधव, आबा काळे, समीर शेख, साहेब तांबोळी, बाळू हंपे, राजेंद्र बनसोडे, गणेश शिंदे, महेश मुर्तडकर आणि इंजिनियर इम्रान हाजी अनवर खान यांच्यासह शेकडो व्यापारी उपस्थित होते। भाषणादरम्यान अजित सूर्यवंशी यांनी राज्यातील पान व्यावसायिक अट्टल गुन्हेगार आहेत का, त्यांच्यावर मोक्का लावता, असा सवाल करताच सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले। अन्न व औषध प्रशासन विभागांच्या कारवायांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत आता गप्प बसणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला। त्यानंतर 7 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य धडक मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली। त्या दिवशी राज्यभरातील पानपट्ट्या बंद ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले। आर्थिक अनुदान, बिनव्याजी कर्ज, पानपट्ट्यांचे नियमितीकरण, कथित मोक्का कारवाया थांबवणे आणि पान व्यावसायिकांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासह विविध मागण्या शासनाकडे मांडण्यात येणार आहेत। फैयाज तांबोळी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने मुंबईत सहभागी होऊन संघटनेची ताकद दाखवावी असे आवाहन केले। आता 7 जुलैच्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून ही माहिती प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ संलग्न अहिल्यानगर जिल्हा पान असोसिएशन तर्फे मी आवाहन करीत इच्छितो की आजचा जो मेळावा झाला 3 तारखेला, जेवढे माझे पान व्यापारी माझ्याकडे आले, पान धारक आले, त्यांचा मी मनापासून धन्यवाद मानतो। आणि येणाऱ्या 7 तारखेला मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सर्व पान धारक आणि पान नगर अहिल्यानगर जिल्ह्यातील पान असोसिएशनवाले जेवढे बी माझे पान धारक आहेत त्यांनी जास्तीत जास्त सरकारला दाखवण्यासाठी आपली ताकद काय आहे पानाची, तर ते सर्वांनी तिकडे उपस्थित राहावं सकाळी 10 वाजता। धन्यवाद। शासनाच्या वतीने असं सांगण्यात आलं आहे की सुगंधित तंबाखूमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढतात। याच्यात तुम्ही एक सांगितलं आहे की फळभाज्यांवर दुर्लक्ष होते, काय सांगणार? राज्य सरकारने जे काय निर्णय घेतलेला आहे, तंबाखू असेल किंवा गुटखा असेल, गुटख्याला तर आमचा पाठिंबाच आहे महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा। महाराष्ट्र पान व्यापारी राज्यव्यापी संघटना नुसतं आमचा व्यावसायिकांचा उपजीविकेचं साधन असलं तरी पण समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही 2012ला महाराष्ट्र पान व्यापारी महासंघानं गुटखा बंदीच्या आदेशाचं आम्ही स्वागत केलं समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून। परंतु 2013ला राज्य सरकारनं परत गुटखा सुगंधित तंबाखूवर पण बंदी आणली। सुगंधित तंबाखूवर बंदी आणल्यानंतर राज्यातील आमचे पान व्यावसायिकांचं कंबड मोडण्याचं कट कारस्थान या कायद्यानं केलं। त्याच्या विरोधातही मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन केलं। माझं सरकारला आणि अन्न औषध प्रशासन अधिकारी मुंडे साहेबांना विनंती आहे, कुठल्याही जर तंबाखूवर कॅन्सर होत असेल किंवा अन्य काय आमच्या व्यवसाय निगडीत असणाऱ्या गोष्टीमुळे जर कॅन्सर होत असेल, आज तुम्हाला माहीत असेल की फळभाज्या असतील, अनेक प्रकारच्या भाज्या असतील, धान्य असतील, आता स्वतः तुकाराम मुंडे साहेबांनी राज्यामध्ये धूमधडाका चालू केला आहे। दुधामध्ये भेसळ असेल, आमच्या ह्या बंदीपेक्षा आमच्या व्यावसायिकांनी ह्या सुगंधित तंबाखूची बंदी घातल्यापेक्षा इतर तर मोठ्या प्रमाणात केमिकल असेल, अन्य काही प्रकार औषधे एवढे घातक औषध आहेत, औषध फवारणीमुळं खऱ्या अर्थानं तिथं पहिलं तुम्ही कारवाई केली पाहिजे, कारण हे पोटामध्ये जाते, लहान मुलं बाळ सगळेच खातात, याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे। गुटखा बंदी, सुगंधित तंबाखू जर तुम्ही बंद केल्यामुळं काय फार मोठा काय पराक्रम केला असं मला वाटत नाही। उलट सरकारनं घाणेरड्या केमिकलपासून घालणाऱ्या या ज्या तंबाखू असतील किंवा अन्य काही इतर व्यवसाय गुटखे असतील त्यांना पाठबळ घालण्याचं काम सरकारने केलेलं आहे। उलट जादा प्रमाणात अशा घातक खाणाऱ्या लोकांना त्रास व्हायचं काम चालले।
सरकार इकडं डोळजा करते. पूर्ण सरकार आणि अन्न औषध प्रशासन महाराष्ट्रातील जनतेचं दिशाभूल करण्यासाठी, वाहवा करण्यासाठी ह्या कारवाई चालू आहेत. ह्या कारवाईच्या अंतर काय फार मोठा फरक पडणार नाही. आम्ही सरकारच्या विरोधात उद्याच्या 7 जुलै रोजी मोठं आंदोलन करतोय. कारण जनतेमध्ये आणि WHO आणि ज्या सिगारेटची कंपन्या आहेत यांनी सर्वे केलेला आहे. सिगारेट मात्र चालतंय, सिगारेटमुळे कर्करोग होतोय ते चालतंय, सुगंधी तंबाखू का चालत नाही? दारू चालत्या. मग ह्या तुम्ही आमच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. पान व्यावसायिक 10 लाख पान व्यावसायिक या राज्यामध्ये आहेत. ह्यांचा जर तुम्ही विचार करत नसाल किंवा ह्याच्यावर जगणारे कुटुंब आहे ह्याचा जर सरकार विचार करत नसेल तर या सरकारला करायचं तरी काय? एक तर नोकऱ्या देत नाहीत, सुशिक्षित बेरोजगार हे आमच्या व्यवसायामध्ये आहेत आणि तो मध्ये नवनवीन कायदे निर्माण करून हाही आमचा आता व्यवसाय कुटुंब जगवायचा आम्हाला मुश्किल झालेला आहे. हे सरकारला जागा करायचं काम आहे. आणि सरकारला खरोखर जर बंदी घालायची असेल ना तर आम्हाला पहिला महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाला विश्वासात घ्यावं आणि मगच यांना 100% यांना बंदीचा फायदा होणार आहे. कारण बंदी घालून नुसतं उपयोग होत नाही. हा बंदीचा फायदा अन्न औषध प्रशासन विभागातील ह्यांचेच जबाबदार अधिकारी या गुटख्याच्या कंपन्यामध्ये सामील आहेत. अन्न औषध प्रशासनाचे झाल्यानंतर राज्यामध्ये तुम्ही कायदा निर्माण करताय. पोलिसांचा त्रास आमच्या पान व्यावसायिकांना राज्यातील चालू आहे. मोका अंतर्गत कारवाई, भीती दाखवायची, पैसे उकळायचे, कुठला न्याय आहे हो? आणि अशाने 100% बंदी होणार नाही आहे. आणि या बंदीला खत पाणी सरकार आणि अन्न औषध प्रशासन विभाग घालत आहे. आणि हे मोडून काढण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन घेतलेलं 7 तारखेला आझाद मैदानावर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.